महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून नगर शहरातील वाडिया पार्क मैदानावर पार पडणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदान माती पूजनाचा कार्यक्रम आज पार पडलाय। केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला। या प्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार अरुण काका जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांच्यासह अहमदनगर जिल्हा कुस्तीगीर संघटनेतील सर्व पदाधिकारी आणि नामवंत पहिलवान मोठ्या संख्येत उपस्थित होते। येत्या 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क मैदानावर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार कुस्तीप्रेमींना पाहता येणार आहे। राज्यातील नामवंत पहिलवान या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होणार असून नागरिकांनी या स्पर्धा पाहण्यासाठी वाडिया पार्क मैदानावर उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे। 29 जानेवारी ते 2 तारखेपर्यंत होत असणाऱ्या महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा याचं माती पूजन आज एक लाल मातीतल्या आखाड्याचा पैलवान जो देशामध्ये केंद्रामध्ये एक मंत्री म्हणून आज देशभरामध्ये काम करतायत अशा मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते आज करण्यात आलेला आहे। आणि निश्चितच या स्पर्धा महाराष्ट्रातल्या आतापर्यंत झालेल्या 66 स्पर्धा झाल्यात आणि 66वी मुरलीधर अण्णा मोहोळ यांनीच घेतलेली होती। त्यामुळे 67वी महाराष्ट्र केसरी अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आहे। त्यामुळे अजून उत्तम कशी होईल, अजून चांगली कशी होईल याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत। महाराष्ट्रातल्या कुस्ती परंपरेतली अत्यंत मानाची अशी स्पर्धा आहे। गेले 66 वर्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात ही स्पर्धा झाली। यंदा 67व वर्ष या स्पर्धेचं आहे। अहिल्यानगरमध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र इथले आमदार संग्राम भैया जगतापांच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होतंय। या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते। या ठिकाणी जे पैलवान जिंकतात, ज्यांचे क्रमांक येतात, ती नॅशनलला टीम जाते। त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवड या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी माननीय संग्राम भैयांच्या प्रयत्नात होतीये। अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आमचे अध्यक्ष माननीय रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती। या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात। वर्षभर ज्या स्पर्धेची कुस्तीगीर वाट पाहत असतात ती ही स्पर्धा आहे आणि एक अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं खरं तर एक प्रयोजन यासाठी आहे की या जिल्ह्याला एक मोठी कुस्तीची परंपरा आहे। अनेक चांगले पैलवान या जिल्ह्यांनी राज्याला दिले, देशाला दिले आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी होताना आम्हाला सगळ्यांना विशेष त्याचं समाधान वाटतंय।